नमस्कार, मी रेश्मा. रेशीज ॲक्टिव्हिटीजमध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी आज तुम्हाला दाखवणार आहे आळूची वडी. चला तर आपण पाहूया आळूची वडी कशी बनवायची आणि किती काय काय साहित्य लागतं ते. इथे मी आळूची पानं घेतलेली आहेत. आळूच्या पानांचं तुम्हाला मी पहिल्यांदा सांगते. आळूची पानं ही अशी त्रिकोणी आकाराची असतात, हत्तीच्या कानासारखी. आणि आळूच्या पानांमध्ये दोन प्रकार येतात. एक असं गोलवालं असतं, त्याचं ते आळूचं फतफत बनवलं जातं आणि ह्याची आळूची वडी बनवली जाते. ह्याची आळूची वडी खूप छान आणि एकदम रुचकर होते. तुम्हाला आता मी आळूचं पान कसं कट करतात, कशा शिरा वगैरे काढतात ते मी आता तुम्हाला दाखवते. आता इथे मी आळूचं पान घेतलेलं आहे. हे बघा असं असतं. पुन्हा एकदा मी दाखवते. आणखीन एक सांगते तुम्हाला, या आळूच्या पानावरती जर पाण्याचा थेंब पडला ना, ते इकडे तिकडे असं सैरावेळा धावत नाही, तिथल्या तिथेच राहतं ते. आणि जो दुसरा एक आळूचं पान असतं ना, ते गोल, त्याचा आकार समोरून गोल असतं, त्याच्यावरती जर पाण्याचा थेंब पडला ना, ते असं गुळगुळ असं सैरावेळा असं धावत राहतं, याच्यावरती स्थिर राहतं. तुम्हाला मी आळूचं पान कसं कट करतात ते दाखवते. पान उलटं ठेवायचं. जो देठाकडचा भाग आहे त्याला आपण देठ कापून घेऊया. पहिले आपण असं देठ कापून घेऊया. तर आळूचं पान मी आता इथून शिरा कापायला सुरुवात करते. जे आळूचं पान असं त्याच्या जिभेच्या इथून शीर कापायला सुरुवात करायची आणि एकदम हलक्या हाताने कापत कापत घ्यायची आपण तिला. आपण शिरा का कापतो? ज्यावेळेस आपण आळूच्या पानांचे रोल बनवतो, रोल बनवून नंतर आपण फ्राय करतो ना, बॉईल केल्यानंतर, तर त्या शिरा, ते धागे जे असतात ना, ते येत नाहीत, एकदम स्मूथली आपल्याला कापायला मिळतं. त्यासाठी आपण आळूच्या पानांच्या शिरा काढल्या जातात. बघा अशा प्रकारे मी काढली आहे. तशी तुम्ही सुद्धा तुमच्या घरी आळूची वडी बनवताना काढत जा. बघा किती छान स्मूथली निघाली एकदम. कधी पण आळूच्या पानांच्या शिरा काढताना ऑपोजिट डायरेक्शननी काढायचे, खालून वरती, जेणेकरून त्या पटापट पटापट निघतात. लाटणं वगैरे फिरवायची काही गरज नाही आहे त्याला, कारण कवळीच पानं असतात. मधलं देठ आहे ना, त्याला असं त्रिकोण कट करून घ्यायचं. हे बघा स्मूथली निघून जातं. असं छान आपल्या असं आळूच्या पानाच्या शिरा आपल्या काढून झालेल्या आहेत. आता आपण सारण बनवायला घेऊया. तर आपण अशा प्रकारे तो आळूच्या पानाचा पाठीमागचा देठ वगैरे कापून घेतलेला आहे. इथे मी सगळे, माझ्याकडे जेवढी आळूची पानं होती ती मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे तिथे. आता आपण आळूच्या वडीला लागणारे साहित्य पाहूया. चल आपण साहित्य पाहूया काय काय लागणार आहे ते. इथे आळूच्या वडीला लागणारे साहित्य दाखवते मी. इथे मी एक बेसन घेतलेलं आहे, तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, गूळ घेतला आहे. गूळ मी इथे पाण्यामध्ये विरघळून घेतला आहे, गरम करून उतळवून घेतलेला आहे तो. चिंचेचा कोट घेतला आहे. इथे मी तीळ घेतले. हे तीळ मी हळदीमध्ये रोस्ट केलेले आहेत तव्यावरती. चवीपुरतं मीठ आहे, हिंग आहे, गरम मसाला घेतला आहे इथे मी, बडीशेप घेतली आहे, धना पावडर घेतली आहे, मिरची आणि कढीपत्त्याचा ठेचा केला आहे मी इथे, हळद घेतली आहे, अद्रक लसूणची पेस्ट घेतली आहे इथे, लाल तिखट घेतलं आहे आणि आपली पानं, आळूला लागणारी जी पानं लागतात ती पानं आहेत. आणि सारण बनवण्यासाठी इथे पाणी घेतलेलं आहे. चला आपण सारण बनवून घेऊया. तर आपण सारण बनवायला सुरुवात करूया. पहिला मी बेसन घेते. थोडंसं त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ घालते मी. याच्यामध्ये मी हळद घालते, अद्रक लसूणची पेस्ट घालते मी याच्यामध्ये, लाल तिखट घालते. लाल तिखट तुमच्या आवडीप्रमाणे घाला, तुम्हाला जसं तिखट किती लागतं ते. हिंग घालते मी, गरम मसाला घालते, बडीशेप घालते मी, धना पावडर घालत आहे, मिरची आणि कढीपत्त्याचा ठेचा घेतला होता तो घालत आहे. जे तीळ घेतले होते मी, हळदीमध्ये रोस्ट केले होते तव्यावरती, ते घालत आहे. तिळाचं प्रमाण जास्त घालायचं आहे. चिंचेचा कोट घेतला होता तो घालत आहे मी याच्यामध्ये. गूळ वितळून घेतला होता तो घालत आहे याच्यामध्ये. चवीपुरतं मीठ घालत आहे.
तर मिक्स करण्यासाठी पाणी लागणार आहे आपल्याला. पाणी घालत आहे मी याच्यात. पाणी थोडं थोडं घालून मिक्स करत जायचं, कारण गूळ आणि जो आपण चिंचेचा कोड घेतला होता त्यामध्ये ऑलरेडी पाणी होतंच. अशा प्रकारे मिक्स करत जायचं आहे. तर आता आपण अळूवडीच्या पानांना सारण लावून घेऊया. अळूवडीच्या पानांना सारण लावताना नेहमी अळूचं पान उलटं ठेवायचं आणि उलट्या बाजूने सारण लावायचं आपल्याला. अशा प्रकारे पटापट आपण पानांना सारण लावून घेऊ. सारणाची कन्सिस्टन्सी अशी ठेवायची आहे, एकदम घट्ट, पाण्यासारखं पातळ करायचं नाही आहे. छान असं सारण लावून घ्यायचं. पातळ सारण लावायचं, जाड असं थापायचं नाही आहे याच्यावरती. आता आपल्या एका पानाला सारण लावून झालेलं आहे. आता दुसरं पान घ्यायचं. पण आणखीन एक सांगते तुम्हाला, जो पहिला पान असतो तो मोठा घ्यायचा सर्वात, जेणेकरून बाकीचे पानं जे आपण लावू त्याच्यावरती पटापट ते रचून आपला रोल व्यवस्थित होतो. आता सरळ ठेवला होता, आता याला मी उलटं ठेवणार आहे. पान उलटंच घ्यायचं आहे, या बाजूने पानाला सारण लावायचं नाही आहे. आळूची वडी खायला एकदम रुचकर असते. श्रावण महिन्यामध्ये आळूची पानं भरपूर मिळतात आणि श्रावण महिन्यामध्येच आळूच्या पानांना जास्त चव असते. आत्ताच्या ह्याच्यामध्ये कसं शेतकरी लागवडीमध्ये ऑल सीझन 12 महिने आपल्याला आळूची पानं मिळतात. आपण 12 महिने आळूच्या वड्या बनवू शकतो. थँक्स फॉर शेतकरी. अशा प्रकारे मी आळूची पानं अशी रचून एक उलटं एक सुलटं असं करून मी पूर्ण आळूच्या पानांना सारण लावून घेते आणि रोल बनवता तुम्हाला मी दाखवते. तर इथे माझं सारण लावून झालेलं आहे आळूच्या पानांना. आता रोल बनवून घेऊया आपण. रोल बनवताना नेहमी आपल्या बाजूने फोल्ड करायचं आणि एकदम टाईट फोल्ड करत जायचे आपल्याला. नंतर उजव्या बाजूने त्याला फोल्ड करायचं. फोल्ड करत असताना सुद्धा आपण इथे मध्ये मध्ये सारण लावून घ्यायचे वरती, फक्त चिटकवण्यासाठीच हवं आहे आपल्याला त्यासाठी. आणि एकदम घट्ट असं टाईट रोल करून घ्यायचं. उजव्या बाजूने आपल्या साईडने फोल्ड करून झालेलं आहे, उजव्या बाजूनेही झालेलं आहे. आता डाव्या बाजूने सुद्धा फोल्ड करायचं. उजवी बाजू आणि डावी बाजू एकदम जॉईन करून टाकायची. त्यालाही वरती सारण लावून घ्यायचं हिरव्या पानाला. माझं सारण लावून झालेलं आहे त्यावरती. आता फोल्ड करून घेते मी. एकदम टाईट फोल्ड करत जायचं आपल्याला. आतमध्ये प्रेस करत पुढे जायचं आहे. एकदम टाईट करायचं. लूज जर तुम्ही सोडलं तर ते आपण जेव्हा स्टीम करू तेव्हा ते ओपन होतं. त्यासाठी आधीच आपण टाईट रोल करत जायचं आहे. अशा प्रकारे माझा रोल झालेला आहे. दोन्ही साईडने आपण त्याला सारण लावून घेऊ. छान असं सारण लावून झालेलं आहे. आता माझ्याकडे जी पानं बॅलन्स आहेत त्याचे मी रोल्स बनवून घेते. तर अशा प्रकारे आपले आळूचे रोल रेडी झालेले आहेत. आता मी एका चाळणीला तेल लावलेलं आहे. तर आता आपल्याला स्टीम देऊ. आता आपण स्टीम देऊया या रोलला. मी चाळणीमध्ये काढून घेते. अशा प्रकारे मी ठेवलेले आहेत. आता मी याला स्टीम देते. तर इथे मी स्टीम देण्यासाठी जो स्टीमर आहे तो मी ऑलरेडी 10 मिनिटावरती प्रीहीट करून ठेवला होता. आता याच्यामध्ये आपण जे आपण चाळणीमध्ये रोल घेतले होते त्यात आपण स्टीम करून घेऊया. तर याला आपण 10 मिनिटं स्टीम देऊया रोलला. आपण मध्ये मध्ये चेक करूया. रोलचं कसं असतं, पानं जी आपण रोल बनवलं तर ती हिरवी असतात. पण स्टीम दिल्यानंतर थोडे त्या पानांचा रंग चेंज होतो, थोडं शेवाळी कलर असं होतं. आता आपण 10 मिनिटं स्टीम देऊया याला. इथे आता 10 मिनिटं झालेली आहेत स्टीम करून. 10-15 मिनिटं झालेली असतील. आता आपण पाहूया आपले आळूवडीचे रोल रेडी झालेत का, स्टीम झालेत का, आपण ते पाहूया. आता जे आपण रोल ठेवले होते त्याचा कलर सुद्धा चेंज झाला असेल, पाहूया आपण.
मस्त छान स्टीम झालेले आहेत. जवळ येऊन तुम्ही पाहू शकता. पहा, रोलचा रंगसुद्धा पानांचा चेंज झालेला आहे. अशा प्रकारे मस्त छान स्टीम झाले पाहिजेत. आळूवडीचे रोल असे छान स्टीम झाले पाहिजेत. चला आता आपण कट करून घेऊया. तर इथे आपल्या आळूवडीचा रोल रेडी झालेला आहे आणि याला छान मी थंड करून घेतलेला आहे. थंड झाल्यानंतरच रोल कट करायचा आपल्याला. आता मी कट करून घेते. छान आळूच्या वड्या पाडते आता मी. बघा किती छान झालेलं आहे. आतून सुद्धा छान राऊंड शेपमध्ये आपण कट करून घेऊया. इथे आता आळूवडीचे रोल रोल जो मी होता तो कट करून वडी बनवून घेतलेली आहे. आता मी याला डीप फ्राय करून घेते. शॅलो फ्राय सुद्धा करू शकतो, डीप फ्राय सुद्धा करू शकतो. चला आपण फ्राय करूया. इथे कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे. आता आपण आळूवडी फ्राय करून घेऊया. छान अशी डीप फ्राय करून घेऊया. काही लोक शॅलो फ्राय सुद्धा करतात, पण मी डीप फ्राय करते. आळूवडीचा मस्त एकदम छान सुगंध सुटलेला आहे फ्राय करताना. ह्याच्यावरूनच माहिती पडतं की टेस्ट खूप छान असणार आहे ती. पहा किती छान मस्त दिसतात आपल्या आळूवडी. गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला ते फ्राय करायचं आहे. चला मी सगळ्या ज्या वड्या आहेत त्या पुन्हा सर्व फ्राय करून घेते आधी आणि नंतर तुम्हाला दाखवते. ते इथे आपली आळूवडी रेडी झालेली आहे. आळूवडी ही आपण कसं उपवासाच्या वेळेस किंवा आपल्या नाश्त्याला वगैरे आपण खाऊ शकतो. खूप रुचकर असते आणि स्वादिष्ट असते. आळूवडीचे खूप गुणधर्म आहेत आपल्याला. ज्यांना कोणाला म्हणजे युरिन प्रॉब्लेम असेल त्यावेळेस सुद्धा आळूवडी ही खाल्ली जाते. त्याने युरिनचा प्रॉब्लेम सुद्धा सॉल्व्ह होतो. ज्यांना कोणाला प्रॉब्लेम असेल त्यांनी आळूवडी जी खाल्ल्यानंतर किंवा आळूची पानं आपल्या आहारामध्ये घेतल्यानंतर जे किडनी स्टोनचा प्रॉब्लेम आहे तो सुद्धा सॉल्व्ह होतो. त्यामुळे आळूवडी ही खूपच आळूवडीमध्ये खूप सारे गुणधर्म असल्यामुळे ती आपल्या जेवणामध्ये आपण घ्यायला हवी. मी काही डॉक्टर वगैरे नाही आहे, पण माझ्या अनुभवानुसार मी तुम्हाला सांगत आहे. तर आपल्या या आळूवडीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की त्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. कारण आपल्या रेशिओ ॲक्टिव्हिटीचा परिवाराचा एक भाग व्हा. जे कोणी नवीन असतील त्यांनीही सबस्क्राईब करा आणि जो बेल आयकॉन येतो त्या बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझे येणारे नवीन नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन मिळत राहतात. तर आपल्या रेशिओ ॲक्टिव्हिटी चॅनलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.